या रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा नारळवडी बनवण्याचा विचार करत असाल तर ही पद्धत नक्की एकदा ट्राय करून बघा. अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनेल. तर त्यासाठी येथे 2 वाटी ओला नारळ लागणार आहे आपल्याला. आता एक नारळ फोडून घेतलेला आहे. त्यासाठी येथे पाऊण वाटी साखर आणि अर्धी वाटी साय टाकलेली आहे, दुधावरची साय. आता हे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करून एक कढई गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून मिक्स करायचं आहे. आता ह्याला कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि कढई घेताना जाड कढई बघून घ्यायचं आहे, नाहीतर मिश्रण तळायला लागेल आणि बर्फीचा कलर आपला चेंज होईल. आता हे मिश्रण थोडंसं आपल्याला घट्ट दिसत असेल किंवा मिश्रणाचा कलर थोडासा चेंज झालेला दिसत असेल, आता या स्टेपला सुद्धा कंटिन्यू आपल्याला ह्याला मिक्स करत राहायचं आहे. आता मिश्रण परफेक्ट बनलेलं आहे हे समजण्यासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची गोळी बनते का बघायचं आहे. हाताला जर हे मिश्रण चिकटलं तर समजायचं आपलं मिश्रण अजून तयार झालेलं नाही आहे, किंवा असा एक चमचा यामध्ये उभा करून ठेवायचा आहे. चमचा उभा राहिला तर समजायचं आपलं मिश्रण रेडी आहे. आता एक डब्यामध्ये मी येथे पेपर लावून त्याच्यावरती साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि तयार झालेलं मिश्रण थोडं थोडं करून या प्लॅस्टिकच्या आपण कंटेनरमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता सर्व मिश्रण एकसारखं करायचं आहे आणि ह्याला आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे. आता एका वाटीला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण सगळीकडून एकसारखं असं सेट करून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटानंतर आपण याच्यावरती थोडेसे पिस्ताचे काप टाकून घेतलेले आहे आणि ते सुद्धा थोडेसे स्पॅच्युल्याच्या साहाय्याने असे दाबून द्यायचे आहे. आता 10 मिनिटानंतर ह्याच्या आपण वड्या कट करून घेतलेल्या आहे. ह्याला थोडेसे केसर लावून घेतलेले आहे आणि तयार झालेली आहे आपली ही नारळवडी खुसखुशीत. 1 ते 1.5 तास आपण हिला सेट होण्यासाठी ठेवलं होतं. नक्की ट्राय करा. धन्यवाद.